रामराम मंडळी. मराठी आपल्या कट्ट्यावर आजच्या स्वागत. आज आपल्या समोर बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडलेले आहे, त्याचा एक निकाल लागला आणि ते आहेत रेवा. काय रेवा, कशी आज मी तुम आज इथे आल्यात, कसं वाटतंय? नमस्कार सगळ्यांना. इथे आली आहे आज. बरं वाटतं असं तर नाहीच बोलणार, कारण अपेक्षा नव्हती. आशा होती की राहील घरात अजून आणि फायनलिस्टमध्ये राहीलच मी असं आशा होती, मला अपेक्षा होती. पण कुठे ना कुठे ते इविक्शन माझ्यासाठी शॉकिंगच होतं, येस येस. अनएक्सपेक्टेड होतं. बट असो. पण रेवा, जेव्हा तुम्ही एक वाईल्ड कार्ड म्हणून तुम्ही आतमध्ये एंट्री केली, मग कोणत्या हेतूने तुम्ही गेले, त्या हेतून तुम्ही बाहेर आले, हम्म. जेणेकरून तुम्ही बोलणार मी कुठेतरी चुकली असावी, तेव्हा तुम्ही ह्या मोमेंटला लास्ट मोमेंट जरी बोलत ना, तोंडातला घास बाहेर गेला असं हो. वाटायला लागलं असेल त्यावेळी. तुमची त्यावेळी रिॲक्शन काय होती? सगळ्यात पहिला तुमचा प्रश्न म्हणजे की का वाईल्ड कार्ड. वाईल्ड कार्डचीच मला ऑफर आली होती ॲज अ बरोबर वाईल्ड आहे. कार्ड. मी हे मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच होतं माझ्यासाठी. मी हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं होतं या अगोदर. तर आलं तेव्हा मी विचार केला की ठीक आहे, जाऊ शकतो आपण, मराठी आहे. सुरुवातीला थोडेफार प्रश्न होते की कसं राहील, कसं एक्सपिरियन्स राहील. मराठी भाषेवरती एवढी पकड नव्हती माझी. विदर्भाकडून आहे मी, थोडी हिंदी आणि मराठी मिक्स असते येस तिथे. येस. आणि माझं बॅकग्राऊंड आणि माझं थोडंसं अपब्रिंगिंग म्हणजे बाळपण म्हणू शकतो. बालपण माझं थोडं हिंदी साइडर्समध्ये जास्ती राहिलेलं आहे. तर थोडा त्रास होता. म्हटलं करूया, बघूया. एक चॅलेंज म्हणून त्याला एक्सेप्ट केलेलं मी आणि करायचं तर मग पूर्णपणे करायचं किंवा करायचंच नाही असं असतं माझं. गेले मी माझ्या परीने, मी जेवढं होत होते गेमसाठी तेवढं केलंय. चूक तरी मला सच वाटत नाही. सुरुवातीची एक चूक सोडली, जी विश्वासाने जी की दिली होती, त्याच्याशिवाय मला असं कुठलीच, माझा ग्राफ नेहमीच अप राहिलेला आहे. येस येस. मी खेळली आहे, मी प्रत्येक गोष्टीसाठी हे केलंय. आता ते कॅप्टन झाल्यानंतर सुद्धा मी कॅप्टन्सी ही माझी खूप चांगल्याने पार पाडली आहे बरोबर आहे. आणि खूप ऍक्टिव्ह होते मी घरामध्ये. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत ती झोपेची खूप तळमळ राहायची माझी. पण ते कदाचित दिसलं नसेल किंवा जेही काही होतं मला नाही माहिती. ते बघितल्यानंतर मला कळणार की एपिसोड्समध्ये काय दिसलंय काय नाही. चूक मला असंच मला काहीच वाटत नाही. चुका होतात छोट्या मोठ्या, पण इम्पॉर्टंट हे आहे की गेममध्ये किती इन्व्हॉल्वमेंट आहे, गेमची काय समज आहे हे. आणि तन्वी सोबत राहायची. आता आल्यानंतर मी काही कमेंट्स वाचते की फॉलोवर वगैरे असं येस येस. कमेंट्स मला बघायला मिळाले. त्या अशा गोष्टी होत्याच नव्हत्या. का अशा दिसल्या आहे किंवा दाखवल्या आहे, काय झालंय मला नाही माहिती. मला ते एपिसोड बघितल्यानंतरच कळणार आहे. आमचं बॉन्ड होतं ते दोघीही बाजूने होतं. तीही मला प्रायोरिटी ठेवायची, मीही तिला. कारण ती मला स्ट्रॉंग समजायची. तिला दिसायचं माझी बरोबर तळमळ आहे. गेमसाठी. एफर्ट्स तिला दिसायचे. म्हणूनच तिने माझ्यासोबत तो वेळ घालवला असेल. गेमबद्दल डिस्कशन ती कदाचित आरबी आणि दीपालतेसोबत करू शकली असती. पण मी मागून गेल्यानंतरही तिने मला तो विश्वास तिने माझ्यावरती ठेवला बरोबर. आणि ती डिस्कशन माझ्यासोबत करायची ह्याच्यासाठी, कारण तिला कळून यायचं की मी आहे तिथे गेममध्ये तिच्या तिच्या इन्व्हॉल्व आहे. लेवलमध्ये काम हा, होऊ शकतं. म्हणूनच. येस. बघायला गेलं की तुमचा खेळ तर चांगला दिसून येत होता, तेव्हा तुम्हाला एक कॅप्टनशिपचं पद तुमच्या हातामध्ये आलेलं आहे. पण त्याच्यावेळी ज्यावेळी तुम्ही इलेक्शन मधून बाहेर पडले, तुम्ही बाहेर पडताना तुम्हाला जेव्हा आपली तन्वी तुम्हाला काहीतरी म्हणाली, पण आज मी त्यांचं एक एक रिॲक्शन बघतोय त्यांच्या बाबतीत की तुम्हाला जे बोलले लहान भावली सारखी, तुमचं तर काहीतरी झालं असेल, बरोबर आहे? तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा, असं काय म्हणाले तुम्ही? मला ती कौतुक करत होती. बाहुली मला ह्याच्यासाठी, कारण बिग बॉस मला बाहुली बोलायचे. बरोबर. बाहुली म्हणजे डॉल सारखी, येस. क्यूट दिसणारी. मला घरचे लोक सगळे बोलायचे, तू खूप सुंदर आहेस, तू खूप क्यूट आहेस, डॉल सारखी आहे. तर तिने त्या याच्यामध्ये भाषेमध्ये त्याचा उल्लेख केला की तू बाहुली सारखी आहेस. तर त्याच्यामध्ये वाईट काहीच नाही. तिने फक्त आणि फक्त माझं कौतुक केलंय की मी चांगल्या मनाची होती, पण मी हे खेळत पण होती. पण कौतुक करण्याच्या मागे असं तर नाही की आपला कॅमेरा बघतोय म्हणून तुझं कौतुक करतायत. आणि तिला मला माहिती आहे तुम्ही हे पण बोलताय की स्ट्रॉंग कंडिशन तिच्या समोर आहे, तर असं पण होऊ शकतं ना की हिचं कौतुक करून तिला पाठावं, असं तर नाही? नाही, असं मला नाही वाटत. माझं जेही बॉन्डिंग होतं, कितपत कॅमेऱ्यावरती दिसलंय मला नाही माहिती. ते बरोबर. खूप जेन्युइन होतं. ती खूप कौतुक करायची ती माझं आणि मीही तिचं तेवढंच कौतुक करायची. ते बॉन्ड खूप रिअल होतं. कितपत दिसलं आहे, आता ते फेक आहे, खोटं आहे, ते लोकांचा नजरिया आहे, दृष्टिकोन आहे बरोबर आहे. त्यांचा तो. त्यांना फेक वाटलं असेल तर ते त्यांची मतं आहे. त्यांना मला काहीच बोलायचं नाहीये. पण माझ्या मते
जेवढं मी एक्सपिरियन्स केलंय घराच्या आत 24 तास राहून, मला ते कुठेच फेक नाही वाटलं माझ्यासाठी तरी. आणि ते खूप जेन्युइन असं बॉन्ड होतं. ती शेवटी ती बोलून गेली, ती माझ्यासाठी ती व्यक्त झाली आहे. याच्या अगोदरही ती व्यक्त झाली आहे. खूपदा ती इमोशनल झाली आहे आणि ते माझ्यासाठी झाली आहे. बरोबर. मला नाही माहिती कितपत दाखवलंय त्याला, दिसलंय ते नाही दिसलंय, पण भरपूरदा असं झालंय जिथे ती इमोशनल झाली आहे येस. माझ्यासाठी, जिथे तिने कौतुक केलंय माझं. तर ती पण पहिली वेळ. एकंदरीत आता तुमचं एक मी बघितलं बायो म्हणजे तुमचं बायोटा, त्याच्यामध्ये तुम्ही तेलुगूमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, चित्रपटामध्ये किंवा काम केलेलं आहे. हम्म. तर तेलुगूची भाषा आणि तुमची आपली मराठी भाषा याचा जमीन असाचा फरकच आहे. तर तुम्ही हे कसं तुम्ही जुळवून आणलं, म्हणजे कसं ते एकदम, आणि तेलुगूमध्ये ती वेगळीच झाली भाषा, मी सांगते ते कसं काय, त्याचा काय असं फरक? तसं तर मी आहे ते गोष्ट मेन्शन याच्यावरती. माझी ती प्रोजेक्ट अर्ध्यातच तो थांबला काही कारणांमुळे. पूर्ण झाला नाही. पण जरी तेलुगूची लँग्वेज असेल तर जसं आपण वाचतो आणि मग ते परत हे करतो आणि ते डब करतात त्याला, डेफिनेटली खूप डिफरंट डिफरंट इंडस्ट्रीमध्ये मी काम केलंय. Yes, तेलुगूमध्ये yes. तो पूर्ण झाला नाही तो प्रोजेक्ट, पण त्याचा एक एक्सपिरियन्स वेगळाच होता. तो झालं. मग हिंदीमध्ये मी काम केलंय. हिंदीमध्ये मी शोज केले, मालिका केल्या झी टीव्ही वरती आणि स्टार चांगलं. प्लस वरती. आणि हा एक वेगळा एक्सपिरियन्स. तर आवडलं मला सगळीकडे काम करून. आणि आता भाषेसाठी होतं सुरुवातीला, आता मी खूप व्यवस्थित आणि कॉन्फिडेंट राहून बोलतीये, तर वा मला वा. आवडतंय. आणि त्या भाषेचा उपयोग तुम्ही ह्याची जे बिग बॉसच्या घरात सदस्य आहेत त्याच्यावर समोर उपयोग केला. हो हो हो. अच्छा. पण असं जर बघायला गेलं की तुमच्या या राहणीमानमध्ये जे बिग बॉसमध्ये ते राहिले गेले, तर आम्ही कुठला 43 दिवस राहिली हां, आहे. 42 चला 42 दिवसाला. पण त्या खेळामध्ये किंवा त्या राहिल्यामध्ये तुम्हाला कोण कंटेस्टंट तुम्हाला फेक वाटला आणि कोण कंटेस्टंट तुमच्या जवळीक आला? जवळीक आला म्हणजे माझे सगळे होते. फेक म्हणजे कसं, चल तिचा वापर करूया आणि आपल्याला काय फुटेज यावे असं काही, आणि एखादी तुमची खरोखर तुमची फ्रेंडशिप झालेली असं काय घडलंय मला का? असं फेक रिलेशनशिप म्हणजे वापर असं मला खरंच नाही वाटलं येस. हे. तन्वी आणि माझ्यामध्ये जेन्युइन एक बॉन्ड होतं. ती बोलायची, आता तो तिचा गेमचा समज असेल, ती डे वन पासून खेळते, तर तिला तिच्या प्रकारे खेळायचं येस, असेल. येस. पण आता ते बाहेर आल्यानंतर कळणार की ते किती रिअल होतं. जर ते राहिलं तसंच येस. तर मी समजून जाणार. नसेल तरी माझ्याकडनं खूप प्युरिटी होती, खूप जेन्युइननेस होती. ती मला तिच्याकडनंही मिळाली, तेव्हाच ते मी तिला दिलंय. एखादं नातं फक्त एका बाजूने नाही चालत. ते दोन्ही बाजूने सेम येस. एफर्ट्स लागतात तेव्हाच ते निभतं. बरोबर. तर मला ते कधीच आढळलेलं नाहीये की तिने मला कुठेतरी कमी लेखलंय. तिने मला नेहमी पहिल्या पोझिशनला ठेवलं, म्हणूनच मी तिच्यासाठी होते. आणि फेक मला ॲज सच मला विशाल वाटला, कारण तो समोर खूप गोड बोलायचा आणि मागे माझ्याबद्दल येस. काही ना काही बोलत राहायचा. तो मला कळलं नंतर. अनुश्री खूप उद्धट होती, पण ती समोर गोड गोड नाही बोलायची. तिला होतं तिचं सरळ की मीच का करू, मला नाही करायचं. ती तिचं जसंही होतं ती फेक नाही वाटली मला. गेम नव्हता पटत मला तिचा, पण ती फेक नव्हती असं बोलेल मी. बघायला पण गेलो तुमच्या या 42च्या या मध्ये तुम्हाला कुठला टास्क हा तुम्हाला अप्रिशिएट झालेला आहे की तुम्ही तो स्मरणात ठेवणार? माझा कॅप्टन्सी टास्क, त्याच्याबद्दल एवढं प्रेज भावच्या धक्क्यावरती झालं नाही जेवढं व्हायला पाहिजे होतं, जेवढे एक्सपेक्टेशन्स मी ठेवले होते. मला आठवते पूर्ण दिवस, तो पूर्ण रात्र, आणि मी एवढी मेहनत केली आहे त्याच्यासाठी. डोक्यामध्ये स्ट्रॅटेजी बनवण्यापासनं सतत विचार करणं, मेंटली स्वतःला प्रिपेअर करणं, फिजिकली स्वतःला प्रिपेअर Yes. करणं, की जर स्ट्रेंथ असेल तर मी फिजिकली मला द्यायचं आहे. बरोबर. वेट माझं जास्ती नाहीये, माझे मसल्स एवढे नाहीयेत. पण जरी कोणीही आलं तरी मला ते करून दाखवायचंय. स्पीड असेल तर तिथे कसं करणार, किंवा माइंड असेल तर कसा वापर करणार. तर प्रत्येक टास्क फक्त फिजिकली नाही खेळला जात, तर ते डोक्यानेही खेळलं बुद्धिमत्ता. जातं. बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये लागतेच. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मी खूप प्रिपेअर केलं मेंटली स्वतःला, आणि मला कुठेच खोटा गेम नव्हता खेळायचा. तर मी हेही बोलले होते माझ्या लोकांसोबत की हा इंडिव्हिज्युअल टास्क आहे, कॅप्टन्सीचा टास्क आहे. मला जर कोणाच्या अगेन्स्ट जावं लागेल तर मी जाणारच आहे अगेन्स्ट मध्ये. कारण मी इंडिव्हिज्युअल खेळायला आली आणि मला कॅप्टन बनायचं आहे, हे खूप क्लिअर होती मी या गोष्टीवरती. मी बॅक टू बॅक मेहनत केली आहे. माझी 4 राउंड्स बॅक टू बॅक खेळणं खरंच सोपं नाही, सोपं नव्हतं. नाही. बरोबर आहे. आणि ते तुम्हाला दिसताना कदाचित थोडेच दिसले असेल टास्क. आमचे टास्क किती किती तास चालायचे आम्हालाही आयडिया नाही त्याचं. कधी 4 तास, कधी 5 तास, कधी 6 तास. एवढ्या एवढ्या इंटेन्सिटीने ते चालायचे. त्याच्यामध्ये मी माझं तुटलं फुटलं, माझा गुडघा गेला तरी सुद्धा खेळत राहिले, कारण ती जिद्द होती की मला कॅप्टन बनायचंय. तर तो असा क्षण आहे माझ्या लाईफ मधला जो मी कधीच विसरू शकणार नाही.
आणि एक वेगळीच एनर्जी आणि ऊर्जा होती त्यामध्ये त्यावेळेला, की मला करायचंच आहे. खूप बोललेत मला, की मी खूप वीक आहे, हे आहे, वाईल्ड कार्ड आहे, ही फक्त सुंदर दिसते, चुईमुई आहे, हिला काहीच येत नाही. पण मी प्रत्येक वेळेला स्वतःला प्रूव्ह केलंय. तर बरोबर. तो एक मोमेंट आहे जो मी कधीच विसरू शकणार नाही. वा, छान छान. पण एकंदरीत बघायला गेलं की तुम्ही असं एक असा कुठला तुम्ही मायने ठेवला होता की की हा कंटेस्टंट स्ट्रॉंग आहे, ह्याच्याशी आपण कसं वागायचं, असा काही तुम्ही बेस मांडला होता का काय? बाहेर सगळ्या राखीच्या बाबतीत बोला किंवा तन्वीचे आहेच, हं, बाकी राकेश बापट बोला, हं. हे 6 ह्याच्यामध्ये किंवा आपली जो आपली अनुश्री बोला, हं. तर तुम्हाला कसं त्याच्यात तुम्ही कसे प्लॅनिंग म्हणजे त्याच्यात ठेवायचे? ओके. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते मी अगोदर, की येस. काय स्ट्रॅटेजी होती जायच्या अगोदर. सगळ्या कंटेस्टंट्स बद्दल माझी मतं होती डेफिनेटली, की कोण कसा, कोणाचा गेम कसा दिसतोय किंवा माझी काय मतं आहे बाहेरून, बाहेरून ॲज अन ऑडियन्स बघून माझी काय मतं आहे मी ते फॉर्म करून गेले होते. येस, येस. पण कोणाशी कसं वागणार आहे हे विचार नव्हते करून गेले. कारण की मी तुम्ही तेच वाईल्ड तेच कार्ड गेले होते. कारण 50 दिवस ऑलरेडी झाले होते आणि 50 दिवस म्हणजे तुम्ही कसं असतं काहीतरी एखादा प्लॅन रेडी होता इकडे आणि इकडे प्लॅन तुम्हाला रेडी करायचा आहे. हं. तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जायचं आहे. टोळी असो का काटा असो, तर त्याला तुम्हाला म्हणजे ऍड व्हायचंय. तर त्या पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी कशी जॉईन करायची हे तुमच्याकडे असतं. मग मी सुरुवातीला काही इंटरव्ह्यूज दिले होते जायच्या अगोदर आणि मी तेव्हा हेच बोलले होते, की मी कुठलाच ग्रुप जॉइन करणार नाही. बरोबर आहे. करणार नाही म्हणजे तेवढ्या प्रयत्नात नाहीये. कदाचित मी माझा स्वतःचा ग्रुप फॉर्म करणार, ही माझी स्ट्रॅटेजी होती. मी घरात गेल्यानंतर माझ्यासोबत 2 वाईल्ड कार्ड्स अजून होते. असे आम्ही तिघे बरोबर आहे. होतो. तर मी प्रयत्न केला, की आमच्या तिघांचा असा वेगळा ग्रुप राहावं, जो जे मेजॉरिटीमध्ये पण कमी नाही. 3 लोकं म्हणजे कमी नसतात एकमेकांसाठी उभं राहायला. एक अलायन्स म्हणून ती ठेवावी अशी माझी इच्छा होती. पण ते झालं नाही पॉसिबल. त्यानंतर परत एकदा प्रयत्न माझी वेगळी स्ट्रॅटेजीज होती, की मला कोणाच्याच ग्रुपमध्ये एंटर नव्हतं करायचं. मला एक लीडर बनून स्वतःचं काहीतरी करायचं होतं. प्रयत्न केले पण ते पॉसिबल झालेलं नाही कारण सगळ्यांची मतं वेगळी-वेगळी होती. बरोबर. कोणाशी मतं जमली नाही, तर कोणी अविश्वास दाखवला त्यामुळे. तर त्या त्या गोष्टी पॉसिबल झाल्या नाही. पण तेवढंच कठीण होतं वाईल्ड कार्ड म्हणून जाणं आणि त्यामध्ये विश्वास जिंकणं, मन जिंकणं खरंच खूप कठीण होतं. पण मी ते केलंय. ती माझी ऑनेस्टी म्हणा किंवा बरोबर. लॉयल्टी म्हणा एखाद्या ग्रुपसाठी किंवा मी खोटं बोलणारी नव्हती. मी कोणावरती तरी खंजीर खोपणार मागून असं नव्हतं माझं. म्हणूनच त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. आता तुम्ही आणि खंजीर खोपण्याची गोष्ट केली, की तुमच्या मागे कोणी खंजीर खोपसलाय का? असं तुम्हाला वाटतं का? मला नाही वाटत. खरंच नाही वाटत. मी माझा गेम खेळत होते आणि मला असंच कोणीच खंजीर वगैरे कोणीच मला खोपलेली नाहीये. जी लोकं होती ती माझ्यासोबत खरंच होती. माझ्या कॅप्टन्सीच्या वेळेस ती दिसून आली असेल, की किती त्यांनी सपोर्ट केलाय मला त्या गोष्टीसाठी. माझी मेहनत तर होतीच होती. पण त्यासोबत माझ्या ज्या जवळचे जे लोकं होते त्यांचीही मेहनत होती. राकेश असो, दीपालीताई बरोबर. असो किंवा बरोबर. तन्वी असो. खरंच त्यांनी खूप सपोर्ट केला. तर खंजीर कोणीच मला खोपलेली नाहीये. ऑडियन्सचं ते मत होतं त्यांना कोणाला बघायचंय आणि त्या गोष्टीला मी अप्रिशिएट करते. किंवा मी किती दिसली असेल, किती नाही दिसली आहे मला नाही माहिती. शेवटच्या वीकमध्ये माझ्या घरच्यांचं म्हणणं आहे, की तू नाही दिसली आहे ॲज अ कॅप्टन. पण मी माझं काम कॅप्टन्सी म्हणून खूप चांगल्याने पार पाडलंय हेच सांगायचंय मला. एखाद्या कॅप्टनची रिस्पॉन्सिबिलिटी असते, की ती घर सुरळीतपणे चालायला हवं. रूल्स एंड रेग्युलेशन फॉलो व्हायला हवे. कमीत कमी भांडणं व्हायला पाहिजे. जर होत आहेत तर त्याला कसं सॉर्ट करायचंय. माझ्या कॅप्टन्सीच्या वेळेस फक्त एकदा कुकळूकू वाजला आहे. कोणाला झोपू नाही द्यायची. मी ॲक्टिव्ह ठेवायची, इन्व्हॉल्व ठेवायची, कामं करवून घ्यायची आणि कॅप्टन्सी म्हणजे रूल नाही करणं, तर ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याहूनही जास्ती. तर मी ती खूप चांगल्यापणाने पार पाडली आहे. एकंदरीत आपल्या या बिग बॉसच्या घरामध्ये राहता तिकडचं जे वातावरण होतं आणि जे संरक्षण म्हणजे हं, आपल्या हेल्थचं, हं. त्या बाबतीत तुम्ही काय सांगणार? तिकडची व्यवस्था कशी होती? साफसफाई कशी होती? ओके. बाकीचं काय म्हणजे असतात, अ, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा थोडक्यात? कारण की याच्यामध्ये याच्या पलीकडे आपण याच्या मागे जे वगैरे काय सदस्य नाराज आहे, हं, तर हं, तुमचं हं, मत हं. काय याच्याबद्दल? जेव्हा मी गेले होते तेव्हा अ, मी पहिले हायजीनबद्दल बोलणार. त्या गोष्टी खूप पर्सनल आहे. सगळी वेगळी-वेगळीकडून लोकं आली आहेत. सगळ्यांचं बॅकग्राऊंड वेगळं येस. आहे. कोणाचं कसं वागणं, कोणी भांडी सोडून जात आहे, कोणी टॉयलेटमध्ये क्लीनलीनेस नाही आहे किंवा तसंच पाणी सोडून जाणं, टिश्यू पेपर्स डस्टबिनमध्ये टाकलं, हे सगळे प्रॉब्लेम्स होतेच. आणि त्यालाच बिग बॉस म्हणतात. सगळे जर चांगल्याने राहायला लागलं तर ते वेगळी गोष्ट आहे. सगळे वेगळे-वेगळीकडून वेगळे-वेगळे बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे त्या गोष्टी होत्या नक्कीच आणि त्याच्यासाठीच भांडणं व्हायची, की कसं क्लीन ठेवायचंय, कसं क्लीन ठेवता येईल. तो स्वतःमध्येच एक टास्क होता.
अच्छा. तर होतं या गोष्टी नक्कीच, पण तेच आहे की मग आपण किती इनिशिएटिव्ह घेऊन ते करतोय किंवा आपल्याला जर पटत नाहीये तर आपण त्याच्यासाठी काय करतोय किंवा जर आपल्याला नाहीच पटत तर मग शेवटी स्वतःहून करून घेणं हे पण एक गरजेचंच होतं. तर हायजीन खूप पर्सनल लेव्हलवरती आहे. सगळ्यांसाठी हायजीनची एक वेगळी डेफिनेशन आहे. मला ज्या गोष्टी नव्हत्या पटत मी स्वतःहूनच वाट नव्हती बघत की कोणीतरी येईल, भांडण होईल आणि ते करणार. मी स्वतःहून टिश्यू पेपर उचलायची, टाकायची कारण मला ते पर्सनली आवडत नाही. मला क्लीनलीनेस येस. आवडतं. म्हणजे स्वतःची भांडी काळजी स्वतः करणे. करायलाच पाहिजे तरच ते चांगलं राहणार आहे. स्वतः फक्त बोलून की हायजीन हवी असं नसतं. तर इनिशिएट करावं लागतं. त्या गोष्टी सुरुवात कराव्या लागते आणि मी त्या लेव्हलला करायची. जिथे मला वाटायचं की एक्स्ट्रीम आहे आणि आता झोपलेत सगळे. आता मी कोणाला बोलू किंवा कोणाला पर्सनली हे करू. तर मी कधी एक्स्ट्रा भांडी धुतली आहे, कधी मी किचन क्लीन केलं आहे. जर झोपताना मला जास्ती गंदगी दिसते, माशा दिसत आहे किंवा अ, अन्नाला झाकून ठेवायला सगळे विसरले. बरोबर. त्यासाठी किती भांडणं होईल आता आणि किती वेळ ते उघडं राहणार. तर ते छोटंसं काम होतं की प्लेट उचलायची आणि त्याच्यावरती झाकून ठेवायचं जेवण. मला झाकूनच राहिलेलं जेवण बरोबर. आवडायचं. मी सगळ्या गोष्टी स्वतःहून करायची. होताच प्रॉब्लेम. आता इतके लोकं एकाच घरी आणि एकच टॉयलेट असेल वापरायसाठी, तर खराब होणारच आहे. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी होती. पण नव्हते घेत काही लोकं. तुमच्या ग्रुपमध्ये एक चांगली सीनियर आहे, दीपाली सय्यद. हो, हो. त्याच्याबद्दल थोडक्यात काय? दीपाली ताई ती सगळ्यात सुंदर आहे. ती अप्सरासारखी दिसते आणि इतकं छान ती नृत्य करते. खूप इमोशनल आहे ती. गेम तिला जेवढं समजतो ती तिच्या ह्याच्याने खेळते. बरोबर. टास्कमध्ये मस्त अशी ॲक्टिव्ह होऊन जाते आणि तिला सगळं करायचं असतं. खूप एनर्जी आहे तिच्यामध्ये आणि खूप चांगलं केलंय तिने. मला तिचा गेम कोणाला दिसला नसेल तरी मला दिसला आहे. मला तिची तळमळ दिसली आहे, एफर्ट्स दिसले आहे. तर मी तिच्यासाठी पण होप करते की तीही खूप पुढे जावी. पण कुठे ना कुठे माझ्यासोबत ती डेंजर झोनमध्ये होती आता लास्ट ह्याच्याला. तर थोडं बरोबर. वाटतंय की कदाचित ती आउट होईल आणि ज्या प्रकारे आता चाललंय बॅन्टर तन्वी आणि दीपालीमध्ये माहिती नाही आता काय होणार आहे एकंदरीत बघूया. बघायला असं काय आहे का शेवटच्या टप्प्यापर्यंत तर आलेलो आहे. पण भाऊचा धक्क्यावरती तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? जेणेकरून तुम्ही त्यांचं म्हणजे त्यांचं बोलणं पण ऐकलंय आणि त्या बोलण्या ऐकल्याने आज तुम्ही इथपर्यंत आलेत. त्यात तुम्हाला काय अनुभव वाटतो? एक रितेश भाऊबद्दल? ओके. रितेश सर तर खूप इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहे. ते खूप येस. छान आहेत. मी खूप प्रेज केलंय. खूप येस. कौतुक आहे त्यांचं आणि मी नेहमीच करते, की ज्या प्रकारे ते इंडिकेट करतात सगळ्या गोष्टी किंवा पॉइंट आउट करतात. येस. चुकीचं जेव्हा असतं तेव्हा ते कॉल आउट येस. करतात. बरोबर असतात तेव्हा ते करतात. तर त्यांचं कौतुक नक्कीच आहे. पण भाऊच्या धक्क्यावरती ॲज सच माझ्याबद्दल जास्ती बोलल्या नव्हतं गेलं. एखादा टास्क अप्रिशिएट करायचे आणि शेवटी जे बोलल्या गेलं ते मला कुठे ना कुठे माझ्या मनात दुखलं मला, की माझे एवढे एफर्ट्स होते. मला त्या गोष्टीचं एवढं प्रेज मिळालं नाही जेवढं मिळायला हवं होतं. बरोबर. किंवा मी जेवढं एक्स्पेक्ट करत होते. छोटी-मोठी चुका सगळ्यांकडूनच होतात. पण त्याच्यापेक्षा मेजर मोठी एक पिक्चर होती. अ, माझं कॅप्टन्सी टास्क होता. माझ्यापेक्षा जास्ती कोणाला तरी हायलाइट करणं मला तेवढं नव्हतं कळलं तेव्हा काय झालंय. पण असेल काही असं दिसलं असेल किंवा असं काही असेल म्हणून ते बोलले असावे. बाकी तर चांगलंच होतं. खूप काही माझ्याबद्दल बोलल्याच गेलं जात नव्हतं. तर मला कळत नव्हतं सुरुवातीच्या दिवसामध्ये की काय होतंय? मी दिसत नाही आहे, की काय होतंय? काय होतंय? असे प्रश्न माझ्या डोक्यामध्ये नेहमीच चालले. सुरुवातीच्या फक्त एखाद्या वेळेस म्हणजे सुरुवातीला जेव्हा चावी गमावली तेव्हा निगेटिव्ह होतंच माझ्याबद्दल ते बोललं गेलं, की असं का? तसं का? वाईल्ड कार्ड आहे की चाइल्ड कार्ड आहे? त्या गोष्टी खूप दुखावल्या गेल्या. पण माझी चूक म्हणून मी एक्सेप्ट केल्या. परत वाट बघत राहिली, की चांगलं खेळेल, ग्राफ असा-असा जातो तर कधीतरी ते मिळणार मला. एखाद्या टास्कसाठीच फक्त प्रेज केलंय मला. बाकी माझ्यासाठी तरी एवढं मी ऐकून घेतलंच नाही. कौतुक मला मिळालं नाही जेवढं एक मी अपेक्षा खेळत होती, होते. ती एक अपेक्षा अपेक्षा राहील. होती आणि त्यासाठी खेळत होते, की प्रत्येक वीकमध्ये स्वतःला प्रूव्ह करत होते. पण बरोबर. कुठे ना कुठे ते माझी जेवढी अपेक्षा होती तेवढं मला मिळाली नाही. नाही मिळालं. की आता आपण जे 5 जे राहिलेच त्यामध्ये स्ट्रॉंग कंटेस्टंट जो आहे फायनलमध्ये कोण असणार? तुमच्या मताने कोण फायनलिस्ट असणार? तर ऑलरेडी पास झालेच आहेत. पण जिंकावे तर माझ्या मते तिघांमधून कोणी चालेल मला दीपालताई, आरबी किंवा तन्वीमधनं. तन्वीला जास्ती जिद्द आहे. जास्ती तिची तळमळ आहे ट्रॉफीसाठी. तिला भेटलं तर खूप चांगलं होणार. तिच्या करिअरची आत्ताच सुरुवात आहे. बरोबर आहे. तर तिच्यासाठी ते भरपूर उपयोगी राहणार. आरबी पण डिझर्व्हिंग आहे. पण गेम वाईज बघायला गेलं तर कुठे ना कुठे तन्वी त्याला ओव्हरपॉवर करते. आणि त्याची ट्रॉफीसाठी पेक्षा जास्त त्याला ऑडियन्ससाठी तळमळ होती त्याची.
आणि दोघी आपापल्या जागी वेगळ्या वेगळ्या बरोबर पर्सनॅलिटीज वेगळ्या आहेत. पर्सनॅलिटीज आहेत. हा, तर बघूया काय होतं. अच्छा